नमस्कार, मी रेश्मा भोर आणि आपणा सर्वांचं लर्न विथ वेदूजाईमध्ये मनपूर्वक स्वागत. आज आपण म्हणजेच अवर अनुस्वार किंवा अन चे शब्द वाचन आणि लेखन करणार आहोत. ज्या शब्दांवर अनुस्वार आहेत ते शब्द आज आपण लिहिणार आहोत. तर चला सुरुवात करूया. सगळ्यात फेवरेट, सगळ्यात आवडता सर्वांचा आंबा. अलाकाना अनुस्वार आंबा. आंबा. घंटा. घवर अनुस्वार घंटा. घंटा मंदिरात असते, वाजवतो आपण ती घंटा. फांदी. फलाकाना आणि अनुस्वार फांदी, झाडाची जी असते फांदी. खांदा. खलाकाना अनुस्वार खवर अनुस्वार खांदी, सॉरी खांदा. फांदी नाही, फांदी झालं आपलं. खांदा म्हणजेच आपल्या बॉडीचा एक पार्ट असतो खांदा. कांदा पण लिहू शकता, कांदा. कलाकाना आणि एक अनुस्वार कांदा. कंठ. कवर अनुस्वार कंठ. कंठ म्हणजेच आपल्या गळ्यामध्ये जिथून स्वर उत्पन्न होतो त्याला कंठ असं म्हणतात. किंवा. कवर अनुस्वार आणि पहिली विलांटी किंवा. खांब. खला काना एक अनुस्वार खांब. मंदिराला वगैरे असतात खांब. गंगा. गंगा ही काय एक नदी आहे. गर अनुस्वार गंग, गला काना गा, गंगा. पंप. पवर अनुस्वार पंप. हवा भरायचा असतो, पाणी पाणी नाही, हवा भरायचा असतो पंप, त्याला पंप म्हणतात. किंवा शेतामध्ये फवारणी करताना पंप वापरला जातो, पंप. गोंडा. गला काना एक मात्रा आणि अनुस्वार गोंडा. बघा मुलं अनुस्वारामध्ये खूप वेळा कन्फ्यूज होतात. आता गोंडा लिहायचा असेल तर मुलं घाईघाईत काय लिहितात, फक्त गला काना एक मात्रा आणि डला काना झालं. मग त्याचा उच्चार काय होतो? गोंडा होतो का? तर नाही, त्याचा उच्चार होतो गोडा. म्हणून मुलांना कायम सांगत चला की जे तुम्ही लिहिता त्याचा एकदा उच्चार करा. लिहून झालं का पटकन, आपण नवीन आहे ना, आपल्याला आपलं चुकलंय की नाही हे कसं कळतं? तुम्ही जे लिहिलंय ना, जे लिहिलंय तुम्हाला जे लिहायचंय तो उच्चार नाही करायचा. तुमचं जे लिहून झालंय तो उच्चार करायचा. जे लिहिलंय त्याचा जर उच्चार केला तर ते तुम्हाला समजेल तुम्ही करेक्ट लिहिलंय का. जर अनुस्वार दिला असेल तरच तुम्ही गोंडा म्हणणार आहात, नाही तर तुम्ही त्याला काय म्हणणार आहात? गोडा म्हणणार आहात. इथे अनुस्वार नाही दिला तर आपण याला पंप म्हणणार का? नाही तर काय म्हणणार? पप म्हणणार. म्हणजे तिथे उच्चाराचाच सगळा खेळ आहे. कोणतीही भाषा असू दे, मराठी इंग्रजी, उच्चार महत्वाचे आहेत. जो उच्चार करतो तोच आपण लिहायचा आहे, म्हणजे आपली चूक होत नाही. दंगा. दवर दंगा. दवर अनुस्वार आणि गला काना गा. असा जेव्हा उच्चार होतो तेव्हा अनुस्वार द्यायचा असतो. ह्या बिंदूला, ह्या डॉटला अनुस्वार म्हणतात. दंगा झालं. नंतर पंचा. पवर अनुस्वार पण, चला कानाचा पंचा. पुढचं शब्द लिहूया. चेंडू. चला मात्रा अनुस्वार चेंडू. बॉलला चेंडू म्हणतात. बऱ्याच मुलांना माहितही नसेल, कारण की आजकाल सगळे बॉलच म्हणतात. चेंडू. झेंडा. मुलांना फ्लॅग माहित असतो, झेंडा काय म्हटल्यावर काहीच नाही माहीत. त्यामुळे मुलांना इंग्लिश मीडियमला घातलं तरी त्यांना बऱ्याच गोष्टींचे मराठीतही अर्थ सांगत चला. झेंडा. झेंडा वंदनला चाललो म्हणजे काय तेच माहित नसतं. फ्लॅग. फ्लॅग म्हणजे झेंडा. तोंड. तला काना एक मात्रा अनुस्वार तोंड. थंडी. थवर अनुस्वार थंडी.
थेंब, पाण्याचा थेंब असतो ना, थेंब, थवर अनुस्वार थेंब. दंड, दवर अनुस्वार दंड. पंखा, पंखा, फॅन, फॅनला मराठीत पंखा म्हणतात. पवर अनुस्वार पंखा, फॅन, पंखा. आधी लिहिलंय का आपण? ओके, लिहिलंय. बंद, बवर अनुस्वार बंद. पुढचा शब्द लिहूया, भेंडी. भेंडी मुलांना भरपूर आवडते. भेंडी, डाला दुसरी वेलांटी डी, भेंडी. लिंबू, भेंडी म्हणजे लेडी फिंगर, पण मराठीतही माहिती पाहिजे. लिंबू म्हणजे लेमन, लवर अनुस्वार लिंबू, लिंबू. पुढचा शब्द लिहूया, हंडा. पाणी भरण्यासाठी घरात वापरतात. डला कानाडा, ह वर अनुस्वार डला कानाडा, हंडा. आनंद, आपण म्हणतो ना मला खूप आनंद झाला, आनंद. आता तुम्ही जर अनुस्वार नाही दिला आणि वाचा बरं आता काय होतंय, आनंद होतोय का? तर नाही. काय होतं ते? आनंद, आनंद बोलतोय का आपण? नाही, आनंद. जेव्हा जोर देऊन आपण बोलतो तेव्हा समजायचं की तिथे आपल्याला अनुस्वार द्यायचा आहे. आनंद, ज्या शब्दावर आपण जाऊन जोर देऊन बोलतो तिथेच आपल्याला अनुस्वार द्यायचा आहे. ह वर जोर दिला, अनुस्वार दिला. आनंद, न, आनंद बोलताना न वर जोर दिला, त्याच्यावर अनुस्वार. बऱ्याच मुलांना हे पण कळत नाही की अनुस्वार नक्की कोणत्या शब्दावर, कोणत्या अक्षरावर त्यांना अनुस्वार द्यायचा आहे. 2 अक्षरी शब्द असेल, 3 अक्षरी, 4 अक्षरी शब्द आहे, त्याच्यामध्ये नक्की कळतं त्यांना अनुस्वाराचा उच्चार होतोय, पण तो नक्की कोणत्या शब्दावर, कोणत्या अक्षरावर द्यायचा. तर ज्या अक्षरावर तुम्ही जोर द्याल तिथेच तुम्हाला अनुस्वार देऊन घ्यायचा आहे, हे मुलांना सांगा. अंगठी, बघा आता अंगठी बोलताना मी जोर कोणावर दिलाय? अवर दिलाय, म्हणून अवर अनुसार अंगठी. रिंग, रिंगलाच अंगठी म्हणतात. झालं. गंमत, गवर अनुसार गंमत. चला गंमत करूया, मजा मस्ती करूया, गंमत. करंजी, आपण खातो सगळेजण दिवाळीमध्ये. करण, बघा रन, र वर जोर दिलाय, करंजी, करंजी. कुंभार, कला पहिला उकार कुम, कुम, कवर जोर दिलाय, मग कवर अनुस्वार देऊन घ्यायचा. कुंभार, कुंभार म्हणजे जे मातीची भांडी बनवतात. आपण जिथून मडकं आणतो किंवा काही पॉट मातीचे आणतो झाडं लावण्यासाठी, ती जिथे बनले जातात त्या काकांना कुंभार म्हणतात. आंघोळ, आंघोळ सगळ्यांनाच माहित असेल. बात घ्या, बात. आंघोळ, अला काना अवर अनुस्वार अंग, घोळ. आपण म्हणतो ना मला हे आंबट लागलं, आंबट. लाकाना लाकाना आणि अनुस्वार आंबट. मला हे आंबट लागलं, आंबट. मला आज खूप कंटाळा आलाय. कवर अनुसार कंटाळा, कंटाळा. पुढचा शब्द लिहूया, चांदोबा. सगळ्यांनाच माहिती आहे चांदोबा मून चांदोबा, चांदोबा, चांदोबा भगलास का? सगळ्यांनी लहानपणी ऐकलेलं आहे. चांदोबा म्हणजेच मून. पुढचं लिहूया, तांदूळ, राईस. तला काना आणि एक अनुस्वार, तांदूळ, तांदूळ. नंबर, नवर अनुस्वार नंबर. पिंजरा, पिंजरा. पिंजरा म्हणजेच आपण काही पाळीव पक्षी पाळतो, पोपट वगैरे, तर त्यांच्यासाठी पिंजरा असतो. पतंग, पतंग, पतंग. बघा तवर जोर दिलाय तर तवर अनुस्वार द्यायचा, पतंग.
कुंपण, कुंपण, कुंपण. आपण एखादं समजा जागा असेल त्याच्या सभोवतालीने जेव्हा आपण काहीतरी असं म्हणजे दोरीने किंवा कशाने आपण त्याला पूर्ण हे करून घेतो, काय म्हणायचं मला आता, म्हणजे पूर्ण सगळ्या बाजूने आपण त्याला हे करून घेतो, कॅप्चर करून पूर्ण बंद करून घेतो. कुंपण म्हणतात त्याला. सगळ्या बाजूने चहूबाजूने आपण त्याला हे करून घेतो, त्याला कुंपण असं म्हणतात. पलंग, बेड. बघा बेड, आजकाल मुलांना बेडच माहिती आहे. पलंग, पहिले पलंगच म्हणायचे, आता बेड झाले. पलंग, बेडला पलंग असेही म्हणतात. शब्द लिहूया. बांगडी, बँगल्स. बांग, बवर अनुस्वार बांग, डी, बांगडी जी हातात घालतो आपण. सांभार, चला काना अनेक अनुस्वार सांभार. जे काका आपली चप्पल रिपेअर करून देतात, दुरुस्त करून देतात, त्यांना सांभार म्हणतात. सांभार. जांभूळ, हे एक फळ आहे. जांभूळ, जांभूळ. डोंगर, डोंगर. डला काना एक मात्रा आणि अनुस्वार. डोंगर. जिथे जोर दिला तिथेच लगेच अनुस्वार द्यायचा. डोंगर. मुंबई, मल्ला पहिला उकार मुंबई. मुंबई एक शहर आहे. मुंबई. मंदिर, देवबाप्पाचं असतं. मंदिर, मंदिर. सुंदर, सुंदर, सुंदर. किंमत, किंमत इथे आपण नाही लिहिले. किंमत, कला पहिली वेलांटी आणि अनुस्वार. किंमत, एखाद्या गोष्टीची आपण किंमत विचारतो. किंमत. कंटाळा लिहिलंय का? ओके, लिहिलंय आपण. कंटाळा हा शब्द लिहिलेला आहे. जिवंत, जी ज्याला पहिली वेलांटी जीवंत, जिवंत. लांडगा, लांडगा. भांडण, भला काना आणि अनुस्वार. भांडण, भांडण. मोसंबी, मला काना एक मात्रा. मोसम, बघा मी स वर जोर दिला तर स वर अनुस्वार दिला. मोसंबी, मोसंबी एक फ्रूट आहे. मोसंबी. पिंपळ, पला पहिली वेलांटी. जोर दिला मग तिथेच अनुस्वार देऊन घ्यायचा. पिंपळ. पिंपळ हे काय एक वृक्ष आहे, ट्री आहे. पिंपळ. बघा आपण भरपूर सारे शब्द घेतले आहेत. तुम्हाला या सर्वांची प्रॅक्टिस करायची आहे आणि व्हिडिओ जास्तीत जास्त पालकांपर्यंत किंवा ज्यांना कोणाला मराठी शिकायचं आहे त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम तुम्हालाच करायचं आहे. आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये.